मी सई संगई, फिटनेस इन्स्ट्रक्टर। आज 21 जून जागतिक योगा दिवस, त्यानिमित्त तुम्हा सर्वांना जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी आपण योगाचा इव्हेंट घेतला होता आणि त्याची थीम ही ट्रेडिशनल थीम होती आणि सगळेजण ट्रेडिशनल थीम मध्ये या ठिकाणी आले आणि सगळ्यांनी खूप छान पद्धतीने योगा केला आणि मला आशा आहे त्यांनी जसा आज उत्साहात योगा केला तसंच ते रोज योगा करतील आणि बाकीच्यांना सुद्धा ते योगा करायसाठी नक्कीच मोटिवेट करतील। धन्यवाद। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। मित्रांनो, खरं तर योगाची सुरुवात आपल्या देशापासून झाली याचा खरोखर अभिमान वाटतो आणि उत्तर भारतातनं ही सुरुवात झालेली संस्कृती आणि आज नाशिकमध्ये द फिटनेस स्टुडिओच्या सई मॅडम यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आणि पारंपरिक महाराष्ट्राची शान म्हणजे नऊवारी साडी आणि अलंकार परिधान करून आज जो योग अभ्यास इथे केला याचा खरोखर खूप आनंद वाटला आणि अभिमान वाटला। मित्रांनो, आपली संस्कृती जपूया आणि यातनं हे सिद्ध करायचं आहे की ती फिट असली तर कुटुंब फिट असतो। तर प्रत्येक स्त्रीनी आपण पुढे यावं आणि कोणताही पेहराव असो आपण आपल्या स्वतःच्या फिटनेससाठी खरं तर वेळ द्यावा आणि एखादा पेहराव आपण विशिष्ट परिधान करूनच योग अभ्यास करू शकतो असं नाहीये। हे आज सर्व महिलांनी इथे एकत्रितरित्या येऊन सिद्ध करून दाखवलंय। वन्स अगेन व्हेरी गुड इनिशिएटिव्ह बाय द सई। येस, थँक्यू। आज 21 जून आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे। योग असा आहे की आज वटसावित्री पौर्णिमा देखील आहे। त्यामुळे वटसावित्री पौर्णिमेचं महात्म्य असं आहे की आपल्या पती परमेश्वराच्या दीर्घायुष्यासाठी आपण व्रतवैकल्य करतो आणि त्याच पद्धतीने योग हे देखील एक व्रत ही साधना आहे आणि हा दुग्ध शर्करा योग आहे की आज हे दोन्ही दिवस आहेत आणि आपल्याला योग दिनाच्या वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। नाशिककरांनी आपलं आरोग्य कायम जपत राहावं आणि योग दिवस हा केवळ योगायोग नसताना आपण सगळ्यांनी हा नित्य नियमाचा एक आपला आरोग्य जपण्यासाठी एक साधन म्हणून याचा उपयोग करावा, प्राणायाम रेग्युलर करावा आणि आरोग्य आणि समृद्धी हे योग आणि आपली एनर्जी पॉझिटिव्ह राहते। त्याने आपल्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी आज योग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला चालना दिली आहे आणि आपण त्याकरता सगळ्यांनीच आपल्या योगाचा आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार करणं हे क्रमप्राप्त आहे। तरीसुद्धा ह्या दिवसाला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण यातनं भारतीय संस्कृतीचा देखील प्रचार प्रसार होतो। त्यामुळे ह्या दिवसासाठी अतिशय अभिमान वाटतो की आपल्या गुरूंनी ही योग परंपरा सुरू केली आणि आपल्याला हा आशीर्वाद रूपी योग आपल्याला भारताला दिले गेले त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
अप्लायंसेस ले आएंगे प्लास्टिक हाउसहोल्ड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे। सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक।